बऱ्याच जणांना वाटतं की इंग्लिश आर्टिकल हे शिकायला खूप कठीण आहे, पण खरं तर ए, एन, द हे मराठी मुळाक्षरांच्या साऊंडवरच काम करतात. एन हा आर्टिकल तेव्हा वापरतात जेव्हा शब्दाची सुरुवात वोवल साऊंडने होते. मराठीतील स्वर अ ते आहापैकी इंग्लिश वर्डमध्ये वोवल साऊंड असेल तर एन हा आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल एन ॲपल, एन अम्ब्रेला, एन एलिफंट, एन आवर. या ठिकाणी एन आवरचा एच हा सायलेंट आहे म्हणून त्याचा उच्चार तेच वोवल साऊंड होतोय. त्यानंतर आहे ए हे आर्टिकल. ए हे आर्टिकल तेव्हा वापरतात जेव्हा शब्दांची सुरुवात कन्सोनंट साऊंडने होतेच, म्हणजेच मराठीतील व्यंजन क ते ज्ञपैकी इंग्लिश वर्डमध्ये शब्दाची सुरुवात कन्सोनंट साऊंडनुसार होत असेल, म्हणजेच मराठीतील व्यंजनासारखा होत असेल तर ए हे आर्टिकल वापरले जाते. फॉर एक्झाम्पल अ बॉय, अ पेन, अ युनिव्हर्सिटी. पण लक्षात ठेवा यूचा कधीकधी उच्चार हा अ असा होत असतो तर कधीकधी यू असा होत असतो. या ठिकाणी आर्टिकल्स हे स्पेलिंग किंवा एखाद्या विशिष्ट लेटर्सवरून ठरत नाही, तर ते त्याच्या उच्चारावरून एखाद्या शब्दाचा जो उच्चार असेल त्यावरून आर्टिकल्स ठरतात, खास करून ए आणि एन. तसेच द हे आर्टिकल हे तेव्हा वापरले जाते जेव्हा एखादी गोष्ट आधीच ठरलेली असते, एकमेव असते किंवा ओळखीची असते, तेव्हा द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द सन, द टीचर, द बुक ऑन द टेबल. न्यू किंवा अननोन गोष्ट असेल तर ए किंवा एन वापरतात. ठरलेली किंवा ओळखीची गोष्ट असेल तर द वापरतात. अशा प्रकारे मराठी लॉजिक वापरून इंग्लिश सोपी करायची असेल तर लवकरात लवकर आपल्या या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.